नक्कीच पाहायला गेलं तर चौथ्या दिवसातला पहिल्या इनिंगमधला शेवटचा सामना पाहायला मिळतोय. संघर्ष 11 भविष्यातील पक्ष सरपंच 11 षटला पहिला चेंडू असेल गोलंदाज दीपकचा. हो यावेळेला चांगलं बॅट चिल्डिंग झाली. चेंडू खाली तो निलेश चुकी करणार नाही. यावेळेला नक्कीच वासुदेवची खेळी केली संपुष्टात. विकेटचं पतंग पाहायला मिळतं. धक्का क्रमांक लागतोय पहिला. नक्कीच वासुदेव आपल्या संघाची पनवती घेऊन येताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर मोठा मासा गलाला लागतोय. फलंदाज होत आहे गॉन. नक्कीच सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर फलंदाजाची विकेटचं पतंग पाहायला मिळत आहे. नक्कीच कुठेतरी वासुदेव नाखुश असते. पहिल्या चेंडूवर बॅटची लिडिंग गेस लागते आणि स्वतःचा जीव गमावा लागला. विकेटचं पतंग पाहायला मिळत आहे. नक्कीच वासुदेवची जागा भरून जाताना पाहायला मिळेल. युवराज असेल. नक्कीच युवराज असेल. पंडावला आलेला फलंदाज पाहायला मिळतोय. नक्कीच कुठेतरी काय कमबॅक गोलंदाजी पाहायला मिळते दीपकच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर येतं विकेटचं पतंग. षटकातला पुढील चेंडू असेल युवराज साठी. हो याला स्विंग आणि चेंडू येतो. कुठेतरी चेंडू मध्ये थोडासा स्विंग पाहायला मिळतं आणि चेंडू स्थिर राहतो विकेट किपरच्या हातामध्ये. बघता बघता डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच असे 2 चेंडू आले डॉट. नक्कीच या ठिकाणी सरपंच 11 हा संघ नक्कीच काय कामगिरी दाखवतोय. शेवटच्या मुमेंटला षटकातला पुढील चेंडू असेल. हो यावेळेला बॅटची लिडिंग लागते आणि चेंडूची विकेट किपरला उल काढून देतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय का आणि चेंडू झालाय. हा येतोय बंडलांच्या बाहेर. हा येतोय चौकार. नक्कीच ग्राउंड फटकावताना नक्कीच कुठेतरी चेंडूने प्रवर्तन केलं आणि विकेटला हुलकावणी दिली. चेंडू जातोय बंडलांच्या बाहेर. हा येतोय दर्जेदार चौकार. नक्कीच या ठिकाणी चौकारच्या मदतीने संघर्ष 11 भविष्यात आपल्या संघाचे श्री गणेश अकाउंट ओपन करताना पाहायला मिळेल. षटकातला पुढील चेंडू असेल. हो यावेळेला कुठेतरी स्विंग अँड मिस पुन्हा कुठेतरी चेंडू मध्ये प्रवर्तन करताना पाहायला मिळतोय गोलंदाज दीपक. नक्कीच दाखवून देतो 1 13 1 मेरा. नक्कीच हा चेंडू होतो डॉट डिलिव्हरी. नक्कीच यावेळेला कमबॅक करून दाखवलाय. षटकातील पुढील चेंडू असेल दीपक या गोलंदाजाचा. नक्कीच काय उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्याचा चेंडू स्थिर राहतो विकेट किपरच्या हातामध्ये. षटकाला पुढील चेंडू असेल. कशा प्रकारचा अचूक टप्पा असेल. हो यार नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. नक्कीच फ्रीची चान्स असेल फलंदाज युवराज साठी. संधी होत आहे का सोना. नक्कीच पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. पंचांचे निर्णय अंतिम राहतील. नक्कीच फ्रीची चान्स असेल युवराज साठी. सुवर्ण संधी असेल. संधीचा होत आहे का सोनं. नक्कीच 1च्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल 5 या आकड्यावरती. नक्कीच फ्रीची चान्स असेल. होतंय का संधीचं सोनं हे नागा चेंडू सांगून जाईल. जय असेल दीपक या गोलंदाजाचा. हो याला काय घडतंय काय बिघडतंय. चांगला फुल अचूक टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा स्थिर राहतो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला फ्रीची चान्स होती परंतु युवराज फलंदाजाला काय समजलं नाही आणि चेंडू स्थिर राहतो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी प्राप्त होते. नक्कीच या ठिकाणी कमबॅक करून दाखवला. नो चेंडू सुद्धा या ठिकाणी प्राप्त करून दाखवला. फ्रीची चान्स होती परंतु हो यावेळेला बॅटची लिडिंग लागते आणि या ठिकाणी निलेश मात्र चुकी करतोय. यावेळेला मॅच कॅच सुटली तर मॅच सुटली मित्रांनो. प्रत्येक मोमेंटला जर कॅच सुटली तर मॅच सुटली. या ठिकाणी बघता बघता सेटअप क्रमांक होतो पहिला समाप्त आणि धावसंख्या स्थिर राहते 5 या आकड्यावरती. या ठिकाणी पाहायला गेलं तर चांगली दर्जाची गोलंदाजी दीपक या गोलंदाजाच्या मार्फत झाले. टक्क्याने पाहायला गेलं तर P1चा सेटअप होता आणि परंतु धाव खर्च केला फक्त 5. सॉरी साधावा. नक्कीच 7 चेंडू आणि साधावा खर्च केला गोलंदाज दीपकने. पंचस्थान स्पीडअप करायचा आहे. सरपंच संघाने आपल्या क्षेत्रक्षण तोडीस सजवायचं मित्रांनो. स्पीडअप करायचं आहे.
आजच्या चौथ्या दिवसाला सुद्धा एक संघ क्वालिफायला काढायचा आहे आपल्याला. आणि पुढील सामने सेकंड राऊंडचे सामने 2 षटकाचे खेळवण्यात येतील. सर्व क्रिकेट रसिकांना कळवण्यात येतात की सेकंड राऊंडचे सामने 2 षटकाचे खेळवण्यात येतील. षटकाला पोलीस चेंडू असेल. गोलंदाजा लक्ष्मणचा षटकाला पोलीस चेंडू युवराजसाठी. नक्कीच बॅटची लिडिंग लागते आणि यावेळेला संजू मात्र चुकी करणार फलंदाज होत आहे गॉन. विकेटचं पतंग पाहायला मिळत आहे. नक्कीच या ठिकाणी कुठेतरी फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज स्ट्राईक ऑन पाहायला मिळतोय. लक्ष्मण ज्याच्या वैयक्तिक क्षेत्रामध्ये नक्कीच त्याच्या गोलंदाजी ट्रॅक वरती त्याने 1 विकेटचं पतंग काढलंय. नक्कीच कुठेतरी युवराज नाखुश असतील कारण की बॅटची लिडिंग लागते आणि विकेट स्वतःचा गमावा लागला. नक्कीच त्या ठिकाणी युवराजची जागा भरून जाताना पाहायला मिळेल. प्रमोद असेल स्ट्राईक हँड वरती. नक्कीच पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर गोलंदाज लक्ष्मणला चांगलं यश मिळालं आहे या ठिकाणी कारण की पहिल्या चेंडूवर तो मोठा मासा गलाला लागतो युवराजच्या स्वरूपात. षटकातला पुढील चेंडू असेल प्रमोद साठी. बघूया चांगला ऑफसाईडला क्लिक केलेला चेंडू उचलेल फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल नक्कीच जुळली जाईल. 1 सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. आता कुठेतरी शतकक्षेमध्ये चेंजेस पाहायला मिळेल कारण की डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक हँड होती पाहायला मिळेल. रवींद्र असेल स्ट्राईक हँड वरती. पंच सामना स्पीडअप करायचा आहे. दुसऱ्या षटकाला पुढील चेंडू असेल रवींद्र साठी. बघूया षटकार मारतो चौकार स्ट्राईक हँड वरती असेल. यावेळेला आडव्या बॅटने लोप केला चेंडू मागे चालला क्षेत्ररक्षक दीपक. येस नक्कीच कोणती चुकी न करणार नाही. फलंदाज होत आहे गॉन. पुन्हा एकदा विकेटचं पतंग पाहायला मिळत आहे. धक्का क्रमांक लागतो 3रा. फलंदाज होतोय बाद. नक्कीच या ठिकाणी चांगला अचूक टप्प्याचा चेंडू खेळला होता परंतु चेंडूवर धावाय सफर झाला नाही. स्वतःचा जीव गमावा लागला फलंदाज रवींद्रला. धावसंख्या मात्र स्थिरावते 7 या आकड्यावरती. संघर्ष इलेव्हन भविष्यात संघाची. पाहायला मिळेल. श्याम असेल धावसंख्या मात्र स्थिर राहते 7 या आकड्यावरती. 3 गडी बाद 7 अशी धावसंख्या पाहायला मिळते संघर्ष इलेव्हन भविष्यात संघाची. नक्कीच चौथ्या दिवसातला शेवटचा सामना पाहायला मिळतोय. सरपंच इलेव्हन संघर्ष इलेव्हन भविष्य. त्यावेळेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा लॉप केला चेंडू मागे चालला क्षेत्ररक्षक दीपक. उचलेल फेके करेल तोपर्यंत एकदा पूर्ण. वाघाच्या वेगाने चित्त्याच्या चपलाने होतील का 2दा पूर्ण. हेच नक्कीच या ठिकाणी गुड रनिंग बिंदू विकेट. नक्कीच सध्याची स्थिरला पाहायला गेलं तर 2दा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. 2च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. नक्कीच पाहायला गेलं तर चांगल्या उत्तम प्रकारचा झेल होता परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा दाखवला दीपक वाला याने. षटकाला पुढील चेंडू असेल. हो यावेळेला काय घडतंय काय बिघडतं. विकेटचं पतंग पाहायला मिळत आहे. नक्कीच या फलंदाजाला यावं लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज होत आहे गॉन. नक्कीच या ठिकाणी आपल्या वैयक्तिक क्षेत्रामध्ये नक्कीच चांगली फलंदाजी दाखवली असते तर कुठेतरी आपल्या संघाचं निम्म सेट टार्गेट झालं असतं परंतु असं काही झालं नाही. पण शेवटच्या मोमेंटला स्वतःचा जीव गमावा लागला श्याम या फलंदाजाला. धावसंख्या मात्र स्थिर राहते 9 या आकड्यावरती. खूपच फिकट अवस्था पाहायला मिळते संघर्ष इलेव्हन भविष्यात संघाची कारण की प्रगतीपथावर दुसरे षटक पाहायला मिळत आहे. लक्ष्मण या गोलंदाजाच्या मार्फत सरपंच
इलेव्हन संघाकडून असेल. नक्कीच श्यामच्या जागेवरून जाताना पाहायला मिळेल स्वप्नील असेल. सेकंड राऊंड साठी जे विजय संघाचे दोंडीपाडा, बोंडरपाडा आणि वारलीपाडा संघ आणि शिदवाडी संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या टिस्का बस मध्ये संपर्क साधायचा आहे. लूस पाडण्याचे कार्यक्रम केले जातील. शेवटला पुढील चेंडू असेल. लोक गेला चेंडू मागे चालाय. शरद उचलेल फेके करेल तोपर्यंत एकदा पूर्ण दुसरीच्या नादात आणि चेंडू चालाय. 1 बॉल टू 1 बॉलांच्या बाहेर हा येतोय दर्जेदार चौकार. विजेते संघाचे करण नाईक कुठे असतील तर त्याने समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. नक्कीच लूस पाडण्याचे कार्यक्रम होत आहेत. आपणास विनंती असेल की आपण धावत यायचं आहे. नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्रक्षेत्र शहराला कुठेतरी चेंडूने उलकावणे दिले आणि चेंडू ट्रॅव्हल होतो बोंडलाच्या बाहेर. हा येतो चौकार. नक्की 4च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. नक्कीच 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर राहते 13 या आकड्यावरती. नक्की सांगत एक तिसरे षटक घेऊन येताना पाहायला मिळते आमचे सरपंच संतोष आरे सर. नक्कीच तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. कुठेतरी पंचांची दात येते की वाईट चेंडू असेल. नक्कीच पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. एक अवंतर धावसंख्या प्रकार दिली जाईल. नक्कीच 1च्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेला शोध लागे आपला मॅच चेंडू चाललाय. एक्स्ट्रा रिझन मध्ये चेंडू चाललाय. ऑन बॉल टू 1 हा येतो पुन्हा एकदा चौकार. 4च्या सरासरीने धावसंख्या प्रकार दिली जाईल पुन्हा एकदा. 18 या आकड्यावरती. यावेळेला खूपच महागडे षटक ठरतोय. षटकला पुढील चेंडू असेल. कशा प्रकारे फेस केला जाईल. कुठेतरी कमबॅक करावं लागेल संघर्ष येईल. सरपंच येईल संघाला. हो याला काय करताय काय बिघडताय. स्विंग अँड मिस. बघता बघता चेंडू येतोय निर्धाव. नक्कीच यावेळेला कमबॅक करून दाखवला आमचे सरपंच सरांनी कारण की डिलिव्हरी पाहायला मिळते. षटकला पुढील चेंडू असेल फलंदाज प्रमोद साठी. हो याला पुन्हा एकदा शोध लागे आपला मॅच चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षक दीपक कोणती चुकी करणार नाही. फलंदाज होतोय पुन्हा एकदा गॉन. विकेटचं पतंग पाहता या ठिकाणी संघर्ष येईल संघाचं. सुरेश भगत आपण थर्ड अंपर सुद्धा घ्यायचा आहे. इकडून संघर्ष इलेव्हन संघाचे आम्हा परत कॉमेंट येत आहेत की नक्कीच प्रमोदची जागा भरून येताना पाहायला मिळेल राहुल असेल. पंचस्थान स्पीड करायच्या षटकातला पुढील चेंडू असेल. नक्कीच यावेळेला कुठेतरी पंचांनी पुन्हा एकदा औष्टिकच्या बाहेर केले आणि हा चेंडू येतोय वाईट. नक्कीच एक धावसंख्या प्रकार दिली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते 19 या आकड्यावरती. नक्कीच 5 गडी बाद आणि धावसंख्या पाहायला मिळते 19 या आकड्यावर. यावेळेला नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. नो चेंडू घोषित केलाय. फ्रीची चान्स असेल. नक्कीच या ठिकाणी एकदा पूर्ण दुसरीच्या नादात हेच नक्कीच अशा 2 धावा प्रकार जुळल्या जातील. अशा 2 धावा प्रकार जुळल्या जातील आणि फ्रीची चान्स असेल. नक्कीच पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. पंचांचा निर्णय आहे की रिव्ह्यू दाखवायचा आहे.
नक्कीच रिव्ह्यू सुद्धा दाखवला जाईल. पंच तुम्ही इकडे यायचं आमच्या स्कार कोड वरती. नक्कीच या ठिकाणी पंचांनी चेंडू दिला आहे, कोणताही नो मिळणार नाही. नक्कीच आमच्या स्कार कोडचा नक्कीच निर्णय येतात की हा चेंडू आहे, कोणताही नो मिळणार नाही. परंतु एकदा सिंगल नक्कीच दिली जाईल धापलकावरती. सोरी 2 धावा धापलकार दिल्या जातील. 2च्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते 21 या आकड्यावरती संघर्षी भविष्यत संघाची. नक्कीच आमचे स्कार कोड नक्कीच चांगले निर्णय देतात. मी त्यांच्या सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत करतो की अशीच कुठेतरी चांगले आम्हाला मार्गदर्शन करा की आमच्याकडून कोणती चुकी किंवा काय होणार नाही. धावसंख्या पाहायला मिळते 21 या आकड्यावरती. सॉरी एक सिंगल धावसंख्या पाहायला मिळेल 20 या आकड्यावरती. अजून तिसऱ्या षटकात काही चेंडू शिल्लक असतील. सरपंच संघाची षटकाला पहिली चेंडू असेल. हो यावेळेला चांगला अचूक टप्प्यावर चेंडू खेळला. चेंडू खाली तो क्षेत्ररक्षक शरद कोणती चुकी करणार नाही. फलंदाज होत आहे गॉन. विकेटचं पतंग पाहायला मिळत आहे. धक्का क्रमांक लागतोय 6वा संघर्ष 11 भविष्यत संघाला. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर हा सुद्धा येतो विकेट. नक्कीच पाहायला गेलं तर आज चेंडूवर सुद्धा शेवटच्या मुवमेंटला शरद बघत आहे. नक्कीच शरद आरे यांनी सुद्धा नक्कीच चांगली कमालीचे क्षेत्ररक्षण दाखवलं आहे. शेवटच्या मुवमेंटला विकेटचं पतंग पाहायला मिळत आहे. धावसंख्या माझी स्थिर राहते 20 या आकड्यावरती. फलंदाज धावत जायचा आहे. नक्कीच चौथ्या दिवसातल्या पहिल्या इनिंगमध्ये शेवटचा सामना पाहायला मिळतोय. संघर्ष 11 भविष्यात फक्त सरपंच 11 शेवटला पुढील चेंडू असेल गणेश साठी. शेवटला पुढील चेंडू असेल बघूया गणेश. हो यायला अचूक टप्प्याचा चेंडू ग्राउंड फटका खेळला. एक्स्ट्रा रिझन मध्ये उचलेल फेके करेल तर पण एक धाव पूर्ण. वाघाच्या वेगाने चित्त्याच्या चपलाने होतील का 2 धाव पूर्ण. हेच नक्की त्या ठिकाणी विकेट किपर मात्र चुकी करताना पाहायला मिळेल. तिसरीच्या नादात हेच नक्कीच या ठिकाणी 2 धावचा प्रकार चालला जाते आणि विकेटचं पतंग पाहायला मिळत आहे. नक्कीच अशा 2 धावचा प्रकार दिला जाते. बघता सेट क्रमांक होते तिसऱ्या समाप्त आणि धावसंख्या पाहायला मिळते 22 या आकड्यावरती. त्यांचा सामना स्पीडअप करायचा आहे. नक्कीच 18 चेंडू आणि 23 धावांचा पाठलाग करावा लागेल सरपंच 11 संघाला.
नक्कीच पहिल्या षटकातला पहिला चेंडू आणि यावेळेला चांगली बॅटची लिडिंग घेतला. चेंडू मागे चालला एकदा पूर्ण दुसरीच्या नादात नक्कीच आणि दुसरी पण पूर्ण तिसरीच्या नादात एकदा पूर्ण दुसरीच्या नादात तिसरी सुद्धा पूर्ण गुड रनिंग बिन द विकेट पाहायला गेलं तर नक्कीच 3 धावा त्या पार पाडल्या त्या सरपंच इलेव्हन संघाने. नक्कीच 3च्या मदतीने आपल्या संघाचे श्री गणेश अक्कान ओपन करताना पाहायला मिळेल. नक्कीच 18 चेंडू आणि 23 रनांचा पाठलाग करायचा आहे ते सरपंच इलेव्हन संघाला. षटकाला पहिला चेंडू असेल दीपकसाठी. हो याला कुठेतरी अटॅकचा चेंडू स्थिर राहतो. विकेट किपरच्या हातामध्ये स्विंग अँड मिस चेंडू होतो निर्धाव. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर नक्कीच रवींद्र हा गोलंदाज कमबॅक करून दाखवतोय. पहिल्या चेंडूवर 3 धावा दुसऱ्या चेंडूवर येत आहे निर्धाव. नक्कीच यावेळेला पहिला चेंडू असेल दीपकसाठी. हो यावेळेला शोधला की आपला चेंडू गाळून दिलाय. चेंडू लो मॅच ट्रॅव्हल होतोय सीमा पार. हा येतोय दर्जेदार षटकार. दीपक मात्र थांबणार नाही. 6च्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. नक्कीच यावेळेला कमबॅक करावं लागेल गोलंदाज रवींद्रला कारण की आज चेंडू चाललाय सीमा पार बोंडलांच्या बाहेर. येथील 6 धावा. नक्कीच खूपच मागं षटक ठरतंय रवींद्रच्या गोलंदाजी ट्रॅकवरती. षटकाला पहिला चेंडू असेल दीपकसाठी. हो याला पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळला जातो. चेंडू होतोय डॉट डिलिव्हरी. पंचांकडे दात मागताना परंतु चेंडू होतोय डॉट डिलिव्हरी. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता प्राप्त केली पंचांनी. कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज रवींद्र. 1 मिनिटात दाखवून देतोय. नक्कीच षटकातला पुढील चेंडू असेल दीपकसाठी. धावसंख्या मस्त स्थिर राहते. हो याला चांगला क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापर केला होता. एरकरचा पर्याय केला होता परंतु डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच आणि जो संघ विजयी येईल त्या संघाला बाय मिळालेले आहे. नक्कीच षटकातला पुढील चेंडू असेल. धावसंख्या मात्र स्थिर राहते 9 आकड्यावरती. कुठेतरी कमबॅक करतो गोलंदाज रवींद्र. काय फलंदाज मोठे फटके खेळून देण्यात माहेर ठरतोय. षटकातला पुढील चेंडू असेल दीपकसाठी. हो याला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु विकेटचा पतंग पाहायला मिळतोय. फलंदाज होतोय गॉन. नक्कीच कुठेतरी बॅटची लिडिंग घेस लागते आणि चेंडू स्थिर राहतो विकेट किपरच्या हातामध्ये. बघता सेट क्रमांक होते पहिले समात आणि धावसंख्या स्थिर राहते 9 आकड्यावरती. नक्कीच एक फलंदाज बाद असेल आणि धावसंख्या स्थिर राहते 9 आकड्यावरती. अजूनही नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये एंटर होईल. पुन्हा एकदा सेरद असेल. नक्कीच दीपक कुठेतरी नाखुश असतील कारण की एक षटकार मारा आपला स्वतःचा जीव गमावा लागला या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी प्रगतीपथावर गोलंदाज पाहायला मिळेल प्रमोद असेल. नक्कीच दुसरे षटक प्रमोदच्या माध्यमातून आता संघर्षशील भूषण संघाकडून. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर एक फलंदाज तर नक्कीच बाद गेला सरपंच इलेव्हन संघाचा. दीपक बाद होतो या ठिकाणी. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर राहते 9 या आकड्यावरती. 1 बाद 9 अशी धावसंख्या पाहायला मिळते. पंच सामना स्पीडअप करायचा आहे. नक्कीच P1च्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या गोलंदाज रवींद्रने 9 अशा धावा खर्च केल्यात. पंच सामना स्पीडअप करायचा आहे. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल प्रमोद हा गोलंदाज ज्याच्या वैयक्तिक क्षेत्रामध्ये दुसरं सांगतिक क्षेत्र सोपवलं गेलंय. संघर्ष इलेव्हन भूषण संघाकडून असेल गोलंदाज प्रमोद. षटकाला पुढील चेंडू सुरेशसाठी. हो यावेळेला कुठेतरी आडव्या बॅटने खेळत होता. पंचांच्या दुनिया समान स्थिरला पाहायला मिळतात. हा चेंडू येतोय वाईटच्या दिशेला. खूपच
खराब चेंडू असेल यावेळेला एक अंतर धावसंख्या प्रकार जुल जाईल. 1च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडू आणि बनवावे लागतील. 13 धावाची गरज असेल. षटकातला पुढील चेंडू असेल. हो यावेळेला ऑफसाईडला केलेला चेंडू चालला एक्स्ट्रा रिझर्व मध्ये. शेवटच्या मुवमेंटला चेंडूला स्टॉप करण्यात आला. उचलेल फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल नक्कीच जुळली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा 11 या आकड्यावरती. अजूनही 11 चेंडू आणि 12चं समीकरण आहे सरपंच 11 संघा समोर. 11 चेंडू आणि 12चं समीकरण. आता स्ट्राईक हँड वरती असेल शेरद. हो यावेळेला पुलेंचा चेंडू आडव्या बॅटने लोप केला. शेवटच्या मुवमेंटला क्षेत्रकाची साथ आहे. एकदा पूर्ण नक्कीच एकच धाव समाधान मानावं लागेल. प्रत्येकी चेंडू खर्च करतो गोलंदाज. एक किंवा सिंगल किंवा डबल. धावसंख्या मात्र 1च्या सरासरीने धावसंख्या प्रकार जुळली जाईल 12 या आकड्यावरती. षटकातला पुढील चेंडू असेल. हो यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने लोप केला आहे. उचलेल फेकी करेल तोपर्यंत वाघाच्या वेगाने चित्त्याच्या चपळाने होतील का 2 धाव पूर्ण. नक्कीच कुठेतरी क्षेत्ररक्षण मध्ये बंबल पाहायला मिळत आहे. परिणाम याच्या 2 धाव काय रोखू शकेल नाही. संघर्ष भविष्यात संघ नक्कीच याच्या 2 धाव प्रकार जुळल्या जातील. 2च्या सरासरीने धावसंख्या प्रकार जुळली जाईल 14 या आकड्यावरती. नक्कीच काय घडतंय काय बिघडतंय. गोलंदाजी मात्र उत्तम दर्जाची पाहायला मिळते परंतु क्षेत्रकाची साथ नाहीये. नक्कीच 14 अशा धाव प्रकार जुळल्या जातील. हो यावेळेला शोधला की आपला मॅच चेंडू ट्रॅव्हल होतोय. अंबॉल्स टू बाउन्स. नक्कीच चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा होतं या ठिकाणी. एक धाव पूर्ण. अशा 2 धाव प्रकार जुळल्या जातील. नक्कीच काय उत्तम दर्जाचे गोलंदाजी सुद्धा होते आणि तसेच क्षेत्ररक्षण सुद्धा साथ देतो गोलंदाजाला. नक्कीच शेवटच्या मुवमेंटला चेंडूला स्टॉप करण्यात आलाय परंतु 2 धाव काय रोखू शकेल नाही. सध्याच्या गडीला विचार केला तर क्षेत्रकाचे सुद्धा सहर्ष स्वागत असेल कारण की शेवटच्या मुवमेंटला चेंडू लोप केला होता. यावेळेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा शोधला की आपला मॅच चेंडू ट्रॅव्हल होत आहे बोंडलांच्या बाहेर. हा येते पुन्हा एकदा चौकार. नक्की सुरेश मात्र थांबणार नाही. चौकारच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते 20 या आकड्यावरती. नक्कीच यावेळेला चांगला फटका खेळला होता सुरेश. चेंडू फिरकावून दिला बोंडलांच्या बाहेर. येथील 4 धावा. अजून 7 चेंडू आणि 3 धावेची गरज. 7 चेंडू आणि 3चं समीकरण असेल. हो यावेळेला बॅटची लिडिंग लागते. चेंडू मागे चालला क्षेत्ररक्षक अतिवेगाचा चेंडू चाललाय बोंडलांच्या दिशेला. उचलेल फेकी करेल तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय बोंडलांच्या बाहेर. हा येतोय दर्जेदार चौकार आणि ठिकाणी नक्कीच सरपंच 11 संघ विजय होतो आणि हॉडलक टीम संघर्ष 11 भविष्यात